देशाच्या 6 राज्यांमधून जाणारा आणि विकासाचे नवे मानदंड म्हणून ओळखला जाणारा DMIC अर्थात दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर या प्रकल्पाच्या कामाची सुरुवात सर्वप्रथम औरंगाबाद इथल्या शेंद्रा बिडकीन मेगा इंडस्ट्रियल पार्क पासून सुरू होतीये। देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाकांक्षी असलेल्या या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाचा श्रीगणेशा औरंगाबाद पासून होत असल्याने येणाऱ्या 5 वर्षात या प्रकल्पात देशी विदेशी आणखी काही मोठे उद्योग येऊन जागतिक पातळीवर उद्योगांचं जाळं व्यवस्थित पसरवणाऱ्या औरंगाबाद आणि मराठवाड्याच्या औद्योगिक विस्ताराची मोठी संधी मिळणार आहे। औरंगाबाद हे पर्यटनाच्या दृष्टीने जागतिक पातळीवर फार पूर्वीपासून ओळखलं जातं। औरंगाबादला औद्योगिकदृष्ट्या सक्षम अशी ओळख जागतिक पातळीवर गेल्या काही दशकांपासून मिळाली आहे। जपान सरकारच्या आर्थिक पाठबळावर उभ्या राहणाऱ्या महत्त्वाकांक्षी अशा DMIC प्रकल्पामुळे जागतिक नकाशावर औरंगाबादचा पुन्हा एकदा विस्तार करण्याची संधी तिथल्या उद्योजकांना मिळणार आहे। औरंगाबाद हे वेगवेगळ्या हबसाठी जागतिक पातळीवरती प्रसिद्ध आहे। ॲटो ॲन्सिलरीज हब आहे, इथे ब्रेवरीज हब आहे, स्टील हब आहे, फार्मास्युटिकलचं मोठं हब इथे आहे। त्यानंतर सीड्स कंपन्यांची मोठी हब इथे आहेत। अशा पार्श्वभूमीवरती आणखी एखादा मोठा उद्योग जर जपानसारख्या प्रगत राष्ट्रांमधनं जर इथे मोठा उद्योग जर आला तर त्या उद्योगाचा येथील छोट्या उद्योगांना आणखीन त्याची साखळी वाढवण्यासाठी खूप मोठा परिणाम होणार आहे। आणि एकूणच DMICच्या या सहभागामुळे औरंगाबाद आणि मराठवाड्यातील संपूर्ण लघु उद्योजकांना एक मोठा दिलासा मिळणार आहे आणि आपल्या उद्योग विस्ताराची एक मोठी संधी मिळणार आहे। आज जपान तंत्रज्ञानाच्या बाबतीत जगात आघाडीवर आहे। अशा विकसित जपानच्या मित्सुबिशी, हिताची, तोशिबा, JCC, इटोचू आणि टोकियो इलेक्ट्रिक पॉवर कंपनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा हा एक भाग आहे। एकूण DMIC मध्ये 17% क्षेत्र व्यापणाऱ्या महाराष्ट्रात शेंद्रा बिडकीन भागात जमिनीचं भूसंपादन सर्वात आधी झाल्यामुळे या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या कामाला इथूनच सुरुवात होणार आहे। यासाठी AITL कंपनी स्थापन करण्यात आली आहे। महाराष्ट्र शासनाने AITL नावाची कंपनी स्थापन केली आहे, औरंगाबाद इंडस्ट्रियल टाउन लिमिटेड। आणि या कंपनीच्या माध्यमातून हे शेंद्रा बिडकीन एरियाचा विकास करणं अभिप्रेत आहे। प्राथमिक स्वरूपाच्या गरजा कंपनी स्थापन करण्याचे जे आहेत ते पूर्ण झाले आहेत आणि आता कंपनीचे कामकाज वेगात येण्याच्या बेतात आहे। आता सद्य परिस्थितीमध्ये फेज 1 आणि फेज 2 चे टेंडर काढलेले आहेत। कंपनीच्या बैठकांमध्ये त्याला मान्यता मिळाली आहे। फेज 2चं 77 कोटी रुपयाचं टेंडर काढलेलं आहे, ज्याच्यावर की रेल्वे ओव्हरब्रिजेस करायचं ठरलेलं आहे। मेन एरियामध्ये जाण्यासाठी अडथळा नको म्हणून दळणवळणाचं साधन 2 रेल्वेचे ओव्हरब्रिज करण्याचं ठरले आहे, त्याचे 77 कोटीचे टेंडर्स निघालेले आहेत। आणि दुसरं 725 कोटीचं एक टेंडर निघालेलं आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी या एरियातलं। तर या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये रोड्स असतील, ड्रेन्स असतील, वॉटर सप्लाय असेल, मायनर ब्रिजेस असतील, सिवरेज, पॉवर सिस्टम्स फॉर फेज 1 अशा प्रकारचं हे मोठं टेंडर आहे। हे 2 टेंडर्स सध्या पास करण्यात आले आहेत आणि ते फ्लोट पण एक टेंडर फ्लोट झाले आणि एक फ्लोटच्या प्रोसेसमध्ये मान्यता मिळाल्यानंतर तर हे जर होऊन आशा आहे की याची डेव्हलपमेंट ही रॅपिड रीतीनं होईल आणि औरंगाबादच्या विकासाला बऱ्यापैकी हातभार लागेल। औरंगाबादच्या औद्योगिक क्षेत्रानं विकासाच्या बाबतीत उत्तुंग झेप घेतली आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनांसाठी जागतिक पातळीवर औरंगाबाद आज ओळखलं जातं। DMIC ही यापुढची पायरी ठरणार आहे। केंद्र सरकारनं यंदाच्या अर्थसंकल्पात याच प्रकल्पासाठी 1200 कोटी रुपयांची केलेली तरतूद हीच औरंगाबादच्या विकासाची साक्ष ठरणार आहे। ह्या DMICची विशेषता अशी आहे की हे दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर हे जॅपनीज सरकारच्या सहाय्याने उभं राहत आहे। जॅपनीज सरकारनं ही DMIC कार्यान्वित करण्यासाठी फक्त 1% व्याजानं पैसे देऊ केलेले आहेत। आणि त्याचबरोबर ह्या DMIC अंतर्गत जे उद्योग प्रामुख्याने भारतात येणार आहेत ते जॅपनीज उद्योग येणार आहेत। आणि औरंगाबादच्या सुदैवानं हा DMICची जी जागा ॲक्विजिशन सर्वप्रथम संपूर्ण देशात भारतामध्ये औरंगाबादला झालेली आहे,
त्याचा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज हा राहणार आहे की जॅपनीज उद्योग सर्वप्रथम औरंगाबादला येतील. त्याच्यामुळे औरंगाबाद आणि परिसर आणि त्याचबरोबर संपूर्ण मराठवाड्याचा कायापालट करणारा हा प्रोजेक्ट केंद्र शासनाने जो सुरू केलेला आहे, त्यामुळे निश्चितच औरंगाबादच्या वैभवामध्ये, मराठवाड्याच्या वैभवामध्ये फार मोठ्या प्रमाणावर फरक पडणार आहे. DMIC मधील औरंगाबादचा सहभाग म्हणजे या विभागासाठी विकासाचे नवे मानदंड ठरवणारा प्रकल्प समजला जातो आणि म्हणूनच शेतकऱ्यांनी स्वतःच्या जमिनी या प्रकल्पासाठी दिल्यानं आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची परिस्थिती तयार झाली आहे. 10,000 हेक्टर जमिनीत हा विकास केला जाणार असल्यानं सगळ्यांच्याच अपेक्षा वाढल्या आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 841 हेक्टर जमीन MIDCने ताब्यात घेऊन AITL कंपनीकडे सुद्धा हस्तांतर केलेली आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये 1848 हेक्टर जमीन MIDCच्या पूर्ण ताब्यात आलेली आहे. तिसरा टप्पा जो आहे आमचा, त्यामध्ये एकूण 4 गावं आहेत. तर त्यामध्ये 841 हेक्टर जमिनीची मोजणी आता ग्रामपंचायतचे इलेक्शन झाल्यानंतर तात्काळ सुरू होत आहे. त्याची मोजणीचे पैसेसुद्धा आम्ही संबंधित विभागाकडे भरलेले आहेत आणि MIDC, भूसंपादन अधिकारी आणि मोजणी विभाग या तिघांच्या सहकार्यानं येत्या 1 ते 2 महिन्यात त्या 4 गावाची मोजणीसुद्धा पूर्ण होईल. DMIC प्रोजेक्टमध्ये साधारणतः शेंद्रा आणि बिडकीने 2 विभाग येतात. शेंद्रा हा विभाग हा जालना रोडला, हायवेला लागून आहे. त्या ठिकाणी रस्त्याची तशीच इतरसुद्धा वाहतूक असल्यामुळे त्या ठिकाणी येणारे जे मोठे प्रोजेक्ट आहेत, इतर देशामध्ये जाऊन माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय पंतप्रधान महोदय वेगवेगळ्या देशातील मोठमोठ्या कंपन्यांना DMICकडे आकर्षित करण्यासाठी आणि जागा उपलब्ध आहे हे आम्ही त्या ठिकाणी सांगत आहोत. औरंगाबादला यशस्वी औद्योगिकरणाची पार्श्वभूमी असल्यानं DMICच्या कामाला गती येणार आहे. जपान आज तंत्रज्ञानात आघाडीवर आहे. प्रत्यक्ष काम आणि उत्पादनासाठी जपानला अपेक्षित असणारी प्रणाली गेल्या काही दशकात औरंगाबादमध्ये विकसित झाल्यानं DMIC मध्ये जपानी उद्योग आल्यावर त्याला पूरक असलेले नवे उद्योग विस्तारण्यास मदत होणार आहे. शेंद्रा बिडकीन जो है ये नेशनल इन्वेस्टमेंट एंड मैन्युफैक्चरिंग जोन भी डिक्लेयर्ड हुआ है. तो यहाँ पे जो ड्राइविंग इकॉनमी रहेगी इसको डेवलप करने की, वो मैन्युफैक्चरिंग रहेगी. तो इसलिए 2 चीज़ें इंपॉर्टेंट है. एक तो एंकर यूनिट को यहाँ पे लाना, ये बहुत इम्पॉर्टेंट है. और एंकर यूनिट, बड़ा यूनिट जो अपने साथ एक कंप्लीट इकोसिस्टम लेके आएगा और यहाँ की जो ऑलरेडी एग्जिस्टिंग स्ट्रेंथ है मैन्युफैक्चरिंग में या सप्लाई चेन में या ह्यूमन रिसोर्स में, उसका यूज़ करेगा. तो ये प्रोजेक्ट को ड्राइव करना बहुत आसान रहेगा. ये अच्छी बात है कि ऑलरेडी इंफ्रास्ट्रक्चर में काम शुरू हो गया है. मनी हैज़ ऑलरेडी बीन सैंक्शनड और अभी टेंडर्स भी निकल गए हैं और वो काम जो बेसिक इंफ्रास्ट्रक्चर का काम है वो शुरू हो जाएगा. बट उसके साथ साथ ये इतना बड़ा प्लानिंग जो है ये और इतना बड़ा प्रोजेक्ट है, इसकी प्लानिंग में बहुत सारी चीज़ें साइमल्टेनियसली करेंगी. तो इसकी मार्केटिंग और इसको सेल करना, तो ये साइमल्टेनियसली करना चाहिए. ऐसा नहीं हो सकता है कि भाई पहले इंफ्रास्ट्रक्चर क्रिएट करेंगे फिर वो करेंगे. क्योंकि औरंगाबाद सिटी में आज इतना बड़ा पोटेंशियल है कि अगर कोई भी नया इन्वेस्टर आता है तो उसको टेक केयर कर सकते हैं. जब तक वहाँ का पूरा डेवलप नहीं होता है तो आने वाले 5-10 साल में उसको डेवलप कर सकते हैं. ये एक बहुत इंपॉर्टेंट आस्पेक्ट है एंकर यूनिट लाने का. और दूसरा जो इम्पॉर्टेंट आस्पेक्ट मुझे ऐसे लगता है कि MSMEs, माइक्रो स्मॉल एंड मीडियम एंटरप्राइजेस, उसको अट्रैक्ट करने के लिए एक प्लग एंड प्ले मॉडल ये बहुत इंपॉर्टेंट है. कि भाई ये एक नया कंसेप्ट है इंडिया में, बट ये कंसेप्ट इतना नया नहीं है कि बाहर के देशों में इसको ऑलरेडी यूज़ किया है. उसमें कुछ अच्छी चीज़ें इम्प्लीमेंट की जा सकती हैं उसके माध्यम से. उसमें जो कुछ चीज़ें जो अपने माहौल के हिसाब से उसमें डालनी पड़ेंगी, उसको कस्टमाइज़ करना पड़ेगा. उसको कस्टमाइज़ करके ये प्लग एंड प्ले मॉडल अगर हम लाते हैं, दैट विल हेल्प अट्रैक्टिंग लॉट ऑफ इन्वेस्टमेंट. प्रति औरंगाबाद, नवीन औरंगाबाद शहर, एक मोठं औरंगाबाद आणि एक मेट्रो सिटी याच्या माध्यमातून डेव्हलप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे DMIC हे एक मराठवाड्याच्या दृष्टिकोनातून आणि औरंगाबादच्या दृष्टिकोनातून एक मोठं वरदान ठरणार.